ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला आहे। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये नाराजी नाट्याची चर्चा असतानाच ठाण्यामध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकाची सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे। नौपाडा पोलिसात याची तक्रारही दाखल झालेली आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी गुन्हाही दाखल करून घेतलाय। शिवसेनेच्या हरेश महाडिक आणि महेश लहाने यांना मारहाण झाल्याची माहिती कळतेय। माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याकडून मारहाण झाली आहे। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाल्याची माहिती आहे। ठाण्यातील वादामुळे राजकीय संघर्ष हा आणखी पेटण्याची चिन्ह आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, मोठा वाद झाल्याचं कळतंय, कारण काय यामागचं? कारण हेच होतं की काल एकनाथ शिंदे यांनी BSUPची जी घरं आहेत त्यांना रजिस्ट्रेशन फी माफ केली आणि फक्त 100 रुपयांमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू केलं। आणि ही जी घटना किंवा ही जी बातमी आहे ती प्रत्येक BSUPच्या बिल्डिंगच्या बाहेर पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे प्रत्येक BSUPच्या बिल्डिंगच्या बाहेर काल सेलिब्रेशन करत होते। तिथून व्हिडिओ कॉल करून लोकांचं थेट बोलणं करून देत होते एकनाथ शिंदे यांच्याशी। आणि हेच करायला जात असताना पाचपकाडी या परिसरामध्ये एक लक्ष्मीनारायण नावाची सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये हे हरेश महाडिक असतील किंवा महेश लहाने असतील ते लोक गेले, त्यांच्याबरोबरच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर गेले होते। आणि ते सेलिब्रेशन करत असताना पेढे वाटत असताना त्या ठिकाणी काही भाजपचे कार्यकर्ते आले, त्यांच्याबरोबर हे भाजपचे माजी नगरसेवक देखील होते नारायण पवार, आणि त्यांनी या दोघांना मारहाण केली असा आरोप या दोघांचा आहे। या संदर्भामध्ये त्यांनी रात्री उशिरा जाऊन नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली, ज्यामध्ये पोलिसांनी सध्या तरी NC दाखल केलेली आहे। अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हा जो गुन्हा आहे तो दखलपात्र व्हावा, FIR व्हावी यासाठी शिवसेनेकडून आता प्रयत्न केले जात आहेत। एकीकडे राज्यामध्ये आपण पाहिलेच आहे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठं नाराजी नाट्य सुरू आहे। जाहीरपणे नाराजी जी आहे ती शिंदेंकडून किंवा शिंदेंच्या मंत्र्यांकडून जाहीर केली जाते आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये जो गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद होता, संजय केळकर विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद होता, तो आता आणखीन मोठ्या स्तराला गेलेला आहे। आणि स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे देखील हे मोठ्या प्रमाणामध्ये वितुष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे हा वाद आणखीन चिघळणार यात शंका नाही। आता यामध्ये FIR जर दाखल झाली तर त्या संदर्भामध्ये आम्ही नारायण पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण NCच्या संदर्भात, मात्र त्यांच्याशी संपर्क आपल्याला झालेला नाही आहे। त्यांच्याशी ज्यावेळी संपर्क होईल त्यावेळी दुसरी बाजू देखील आपल्या समोर येणार आहे। मात्र पोलिसांमध्ये जी NC दाखल झालेली आहे त्यानुसार आपण सध्या हे फॅक्ट जे आहे, बातमी जी आहे ती आपण सर्वांसमोर ठेवत आहोत की नारायण पवार यांनी किंवा माजी नगरसेवक जे आहेत भाजपचे त्यांनी मारहाण केलेली आहे शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना। माधवी, नक्कीच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता ठाण्यातलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय। अक्षय, या संदर्भातले अपडेट घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांना मारहाण झाल्याचा आरोप होत आहे ते हरेश महाडिक आपल्या सोबत आहेत। हरेशजी, तुमचं स्वागत आहे ABP माझावर। तुमच्याकडनं मोठा आरोप करण्यात येतोय, तक्रारही दाखल झाली, नेमकं काय घडलं होतं ज्यातून इतका मोठा वाद निर्माण झालाय? मॅडम, आम्ही एक शिंदे साहेबांनी जे BSUPची स्कीम राबवली त्यामध्ये 1 लाखाच्या आसपास जे टॅक्स भरणार होते त्याला 100 रुपये केले। त्यामुळे आम्ही एक जल्लोष साजरा करून म्हणून एक आमच्या बाजूची बिल्डिंग आहे लक्ष्मीनारायण, तिथे आम्ही एक साहेबांना फोन लावून आम्ही हे करणार होतो की आणि जल्लोष साजरा करणार होतो। त्यात तिथे स्थानिक नगरसेवक नारायण पवार तिथे आले आणि आम्हाला शिवीगाळ करायला लागले की आम्ही हे काय तुम्ही केलंय का, हे काय ते काय असं आम्हाला सांगून आम्हाला एका माझा मित्र उपविभाग प्रमुख महेश लहाने त्याला लाथेने मारायला सुरुवात केली। म्हणून मी पुढे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब मारता कशाला, तर ते उलट मला फिरून मला पण मारायला लागले। ते आमचं तिथं काही कारण आम्ही इथे वाडीमध्ये आमच्या एरियामध्ये चांगलं कामं करतो आणि ते स्वतः आले आणि आम्हाला मारायला लागले। ते आम्ही साहेबांचे आणि शिवसेनेचं कार्य करतोय तिथे रायगड गल्ली शिवसेना चंदनवाडीमध्ये, आणि ते एवढंच आम्ही काही तिथं आम्ही उभेच होतो, तिथे सगळं 40-50 जणांचा मॉब घेऊन आले आणि आम्हाला मारझोड केली तिथे।
पण तुम्ही ज्यांच्यावर आरोप करतायत ते भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्याशी तुमचा काही जुना राग आहे का की ज्यातून त्यांनी हे कृत्य केलंय? काही नाहीये, फक्त काय हे श्रेयवादाचं लढाई. आम्ही फक्त कार्यक्रम करत होतो तिथे, त्यामुळे आम्ही त्यांना ते दिसलं नाही म्हणून ते स्वतः आले तिथे बघायला काय करतात ते. आम्ही तिथे उभे होतो, तर ते कार्यक्रम झालं पण नव्हतं, चालू पण नव्हतं. आम्ही तेव्हा शिंदे साहेबांना फोन करून व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी तिथे उभे होतो. तितक्यात ते आले आणि आमच्या मित्राला महेश लहाने उपविभाग प्रमुख आहेत त्यांना कानाखाली मारली, मारझोड केली. मला मी विचारलं त्यांना, असं साहेब मारू नका, जे काय ते तोंडाने बोला, तुम्ही स्थानिक नगरसेवक इथले, आम्ही साधे कार्यकर्ते तिथले आणि आम्ही आम आदमी तिथले, तरी पण आम्हाला त्यांनी ऐकलं नाही, तरी पण मारायला सुरुवात केली त्यांनी. हरेशजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत होते आणि त्याचवेळी भाजपचे काही कार्यकर्ते किंवा माजी नगरसेवक तिथे पोहोचले आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जो काही राडा आहे तर हा जो काही वाद आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरं तर राज्यामध्येही म्हणजे शीर्षस्थ नेत्यांमध्येही सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची थेट अमित शहांकडे जाऊन तक्रार केल्याची माहिती येते आणि या सगळ्या बातम्या राज्यामध्ये येत असताना किंवा या सगळ्या घडामोडी घडत असताना इकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये देखील मोठा संघर्ष, मोठा राडा पाहायला मिळतोय. शिंदेंचे शिवसैनिक विरुद्ध भाजपचे तिथले कार्यकर्ते असा मोठा वाद आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय. तर ज्यांच्यावर आरोप करण्यात येतोय त्या भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी देखील आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी अजून तरी संपर्क होऊ शकलेला नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.